अशी कल्पना करा की द्रौपदी स्वयंवर आहे, अर्जुन बाण रोखून उभा बसला असेल आणि वरती तो मासा गरगरा फिरतोय, पण अर्जुनाची काही हिंमत नाही बाण सोडायची. आणि कृष्ण त्याला मोटिवेट करतोय की अर्जुना, पार्था, तुझा बाण सोड. म्हणजे सगळे दिग्गज कसे बोलतील. तर आजच्या समारंभामध्ये सत्कार होता त्या ज्येष्ठ साहित्यिकांचा, जे या समूहाला कायम उत्तेजन देत असतात. तर नाव तुम्हीच सांगायचं, मी फक्त बोलणार आहे. ते साहित्यिक कसे बोलतील. ते साहित्यिक जर का कृष्ण असते तर त्याने अर्जुनला काय सांगितलं असतं. अर्जुना, काय चाललंय का तुझं? अरे किचनने सांगितलंय सुरमई आणा, किचनने सांगितलंय रावस आणा, तिकडे मला जायचंय. एक तर मी सकाळी जप करायला बसलो होतो, त्या 3.5 कोटीचं टार्गेट आहे, ते पूर्ण होता होता दमछाक झाले. तेवढ्या त्या किचनचा आवाज आला. आता मी तिकडे जायचंय, मला तिकडे जाऊ की तुझ्याकडे बघत बसू, तुला मोटिवेट करू. अरे थांब, हा बघ, मेनकेचा पण फोन आलाय. विश्वामित्र गुरुजींचा कमंडलून तीर्थ भरायची वेळ झालेली आहे, मला ते तीर्थ भरायला पण जायचंय. आणि मेनकेनी माझ्यासाठी थालीपीठ पण लावलंय बरं का. अरे हा बघ दुसरा मिस कॉल. हा रंभेचा फोन आला. तिला आजच नेमकं ड्रेसचं कापड घ्यायची लहर आलेली आहे, तिच्यासोबत मला बाजारात जायलाच पाहिजे. आता तू पटापट त्या माझ्या डोळ्यात फोड, नाही तर काय करायचं ते कर, मी चाललो. तुझं आपलं सारखं लक्ष, तू एक काम कर, परवा माझ्या ताटातल्या बोकडाच्या नळीकडे ज्या तन्मयतेने बघत होतास, ज्या एकाग्रतेने बघत होतास ना, तशा एकाग्रतेने तो बाण फोड, तो डोळा फोड, बघ सगळं होऊन जाईल. सुग्गू नाही तर आणखी कोण? कृष्ण एकच, सुग्गू सुग्गू. ओके. तर त्यानंतर मग दुसरे त्या ठिकाणी आहेत की त्या कार्यक्रमाला प्रख्यात संगीत विशारद किरणजी बापट शास्त्री त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्या शिष्या संवादिनी वाजलिका नाही संवादिनी वादिका जे निलिमा, आणि मग या 2 गुरु शिष्यांचा पण आज सत्कार आहे. तर सूत्रसंचालिका सोनल मॅडमने त्यांना बोलवलं की तुम्ही कृष्ण करून दाखवा. आणि मग झाली सुरुवात. प्रख्यात खास संगीत विशारद वगैरे 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 किरणजी बापटजी बोलतात. अर्जुना, सोड तुझा बाण, सोड तुझा बाण, सोड तुझा बाण. त्याला लगेच साथ आहे पेटीची. द्रौपदी हातीवर माला घेऊन स्वागत करते, स्वागत करते, स्वागत करते. हा बाण सोड सोड, हा बाण सोड सोड. हातीवर माला घेऊन, हातीवर माला घेऊन. त्यांची जुगलबंदी बराच वेळ चालली असती, पण तेवढ्यात सूत्रसंचालिका सोनल मॅडमने सांगितलं की आम्हाला जे निलिमाच्या बघायच्या तो कृष्ण, आम्हाला वैदर्भीय कृष्ण बघायचा, विदर्भातला कृष्ण कसा असतो तो बघायचा आहे. मग निलिमा मॅडम म्हणाल्या की ठीक आहे तुम्ही करीन, पण मी जरा आधुनिक जमान्यातला कृष्ण असल्यामुळे मला जरा मोबाईलवर बघायला लागेल, तुमची आहे का परवानगी? मग करायला काय हरकत नाही. बस काय
नाही, जरा थोडं वेगळं असल्यामुळे थोडीशी कॉपी करायला मुभा असावी. तर त्या वैदर्भीय कृष्ण असता तर कसा असता? काय बे कायचा ऐकत करून राहिला अर्जुनिया, दुर्परी तुझी वाट पाहून राहिली ना हाती वरमाला घेऊन. बावा काहून इतका हे धनुष रकून उभा राहतो? पटापट बाण सोड आणि त्या माशाचा डोळ्यात तोड ना बे. बरं, हे प्रोनाऊन्सिएशन मी जरा घेतलेले आहेत अंडर गायडन्स त्यांच्याच. आणि त्याच्यानंतर मग ते जे किरण शास्त्री बापट शास्त्री आहेत त्यांचे शिष्य कॅरन बॅकपॅच फ्रॉक सिंगर हे सुद्धा या कार्यक्रमाला एक सत्कार मूर्ती आहे. तर त्यांना आपण स्वतःच पाचारण करूया की ते हा अर्जुन कृष्ण कसा करतील. पहिला कॅरन बॅकपॅच साठी जोरदार टाळ्या होऊन देत. आणि त्यानंतर मग विश्व शांतीसाठी ज्यांना अवॉर्ड मिळालंय, नुकतंच ज्यांना चौफूरची आपल्याला माहिती असतील की चौफूरमधील प्रसिद्ध कलाकार श्री दादूस, आता दादूस कृष्ण कसा करतील. दादूस पहिला दादूसाठी जवळ टाळ होऊन दे. बालकृष्ण तू काय हातात पकडून उभा राहिलं बांधले? बघ तिकडे द्रौपदी बघ हातात वरमाला घेऊन बघ उभी आहे. तू पटकन बांध माशाच्या डोल्याला लाव, नाही तर द्रौपदी पडून जाईल बघ दुसरीकडे. लवकर लवकर कर लवकर. आणि त्यानंतर हेमंत गुप्त्यांचे आत्ताच आलेली आहे जवळकार, त्याच्यामुळे ते येतील. पण तोपर्यंत आपल्याला 2 मिनिटं अजून आहेत. तर आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे म्हणून खास श्री दिलीपजी प्रभावळकर ग्रेट आर्टिस्ट त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पण आपण पाचारण करूया. श्री दिलीप प्रभावळकर आपण यावे आणि जरा कृष्ण सादर करावा. दिलीप प्रभावळकरांचा कृष्ण. चिमणराव अरे कृष्णा, काय तू उभा पान पकडून उभा राहिलेला आहेस? ती द्रौपदी वर माला आणि आता या ठिकाणी आपले सत्कार ज्यांच्या हस्ते सत्कार आहे ते हेमंतजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पुढे सत्कार समारंभ चालू होईल. म्हणून आपण मी थांबूया. श्री स्वामी समर्थ.